मला वाटलं परत वाईप माराल तुम्ही, म्हणून मी थांबलो. अहो पैसे भरून सुद्धा पाणी सोडत नाहीत पुरंदर उपशाचं. पैसे देतात लोक, आम्ही शेतकरी पैसे गोळा केलेत तरी पाणी देईनात. सारखं त्याचं घोटाळाच, सारखंच घोटाळं. पैसे भरून राव. मात्र गेल्या 40 वर्षापासून आम्हाला पिण्याचं कोल्हेंचा शेतकरी आक्रोश मोर्चाची पुण्यामध्ये सांगता झाली. मात्र गेल्या 40 वर्षापासून आम्हाला पिण्याचं पाणी मिळत नाहीये, ही आमची शोकांतिका आहे. त्यामुळे हा शेतकरी आक्रोश मोर्चा आमच्यासाठी नसून हा फक्त लोकसभेच्या मतासाठी काढलेला मोर्चा आहे. या मोर्चाबाबत तरडुली गावातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. देवदर्शन आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डीत भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. सरत्या वर्षाला निरोप देत असताना नवीन वर्षात भक्तांना साईबाबांचं दर्शन घेता यावं यासाठी साईबाबा मंदिर रात्रभर उघडं राहणार आहे. यावेळी गैरसोय होऊ नये यासाठी आणि भक्तांच्या सुविधेसाठी साईबाबा संस्थान आणि प्रशासनाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. वसईच्या सेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल येथे वार्षिक स्नेह संमेलन सोहळा पार पडला. यावेळी लहान मुलांनी मोबाईलचा अतिवापर या विषयावर नृत्य सादर केले. या सादरीकरणात समाज माध्यम दर्शवणारे फलक लहान मुलांच्या हातात देण्यात आले होते. थर्टी फर्स्ट आणि नववर्ष स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने उद्भवते. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार. ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते तिथं ड्रोनच्या मदतीने नजर ठेवून प्रवाशांना निदर्शने केली जाणार. मध्य रेल्वे मुंबई विभाग दिनांक 31/12/2023 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी उपनगरीय विभागांवर मेगाब्लॉक घेत आहे. मेगाब्लॉक हा पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. त्यामुळे प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वेला सहकार्य करावं, असं आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानामध्ये गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने घट होताना दिसत आहे. जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 11 अंश पर्यंत खाली आलाय. दुपारच्या वेळेस उन्हाचा तडाखा आणि रात्रीच्या वेळेस प्रचंड गारवा जाणवत असून सर्वीकडे दाट धुके पसरल्याने नागरिक मनसोक्त आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. धार्मिक स्थळावर दर्शन घेण्यासाठी गेलेल्या चौघांना चोरी करणारी टोळी असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात घडला. मात्र वेळीच पोलीस पोहोचल्याने अनर्थ टळला असला तरीही या घटनेने खळबळ उडाली. पोलिसांनी मारहाण करणाऱ्या 15 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवीत त्यांना अटक केली. सरतं वर्ष साजरं करत असताना आपल्याला ड्रग्सचा वापर करणाऱ्यांवर रायगड पोलिसांकडून विशेष लक्ष असणार असल्याची माहिती देण्यात आली. काही दिवसांपूर्वी खोपोलीमध्ये सापडलेल्या ड्रग्सच्या मोठ्या साठ्यानंतर रायगड पोलीस सतर्क झाले. आता 31च्या पार्टीत ड्रग्सचा वापर करणाऱ्यांवर विशेष पथक नेमून कारवाई केली जाणार, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी दिली. राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या परीक्षेतील गोंधळ समोर आल्यानंतर बार्टीप्रमाणे सारथी आणि महाज्योतीने सुद्धा संशोधक विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करावी. त्यासोबतच संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. खामगाव येथे भाजप आमदार आकाश फुंडकर यांना निवेदन देत संशोधक विद्यार्थ्यांनी ही मागणी केली.
छत्रपती संभाजीनगर शहरातील कुंभारवाडा गुलमंडी भागामध्ये सुरू असलेल्या हातभट्टी दारूचा कारखाना उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून उद्ध्वस्त केला। या प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याने एका जणाला हातभट्टी दारू बनवत असताना ताब्यात घेतलं। शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावला येणाऱ्या भीम अनुयायांच्या गाड्यांना टोल माफी करावी अन्यथा टोल फोडले जातील अशी धमकी भीम आर्मीच्या वतीने देण्यात आली आहे। 1 जानेवारी शौर्य दिनानिमित्त महाराष्ट्रासह देशातून आंबेडकरी अनुयायी विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी करोडोच्या संख्येने येत असतात। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असून 8 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा 211 संशयितांचे नमुने घेण्यात आले। केरळ पाठोपाठ राज्यातही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत असल्याने हळूहळू पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे। त्यामुळे शहरात भीतीचं वातावरण आहे। ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल चौकाजवळ असलेल्या ज्यूनच्या प्रार्थनास्थळी बॉम्ब ठेवल्याचा ईमेल युरोपमधून आल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे। गुरुवारी एका अज्ञात व्यक्तीने ठाण्यातील सिनेगॉगमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ईमेल पाठवला होता। पोलीस या संदर्भात अधिक चौकशी करत आहेत। पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांसह 6 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले। NIA कडून मुंबईतील विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल झालेले आहे। या दहशतवाद्यांपैकी एक जण पुण्यातील डॉक्टर असल्याचं समोर आलं आहे। या गटाचा मुंबईसह देशभरामध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा कट होता अशी माहिती सुद्धा पुढे आली आहे। मनोज जरांगे पाटील यांची 20 जानेवारी रोजी अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षण पदयात्रा मुंबईमधील आझाद मैदानाकडे कूच करणार आहे। या पदयात्रेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कला प्रकार सादर होणार। याचाच एक भाग म्हणून अंतरवाली सराटी येथे लेझिम नृत्यामध्ये भाग घेताना मनोज जरांगे पाटील आणि पंचक्रोशीतील युवक पाहायला मिळाले। तामिनी घाटामध्ये खासगी प्रवासी बस उलटल्याने या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून 55 जण गंभीर जखमी झाले आहेत। कोंडेश्वर हद्दीमध्ये हा अपघात झाला। जखमींना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले।